भीमसेन वहाणे याचा 3 मे रोजी एका बोल्ट वाहनाने धडक देऊन अपघात केला होता। उपचारादरम्यान भीमसेन वहाणे यांचा मृत्यू झाला। मात्र कुटुंबियांनी घाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही या प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले होते। त्यामुळे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणाची धुरा आपल्याकडे घेत गुन्हे शाखेसह पोलिसांच्या 4 टीम तयार केल्या व अखेर 4 ते 5 दिवसात आरोपींना अटक केली आहे। या कारचा चालक आरोपी हा प्रशांत भगाडे असून तो सुसरदा येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक असल्याचे निष्पन्न झाले। वहाणे यांना धडक दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी या ठिकाणाहून पळून गेले होते। अमरावती पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती आरटीओमध्ये असलेल्या 147 इंडिका बोल्ट वाहनाची 4 टीमद्वारे तपासणी केली। यात प्रशांत भगाडे यांच्या वाहनानेच भीमसेन वहाणे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। सदर घटना ही 3 तारखेला झालेली आहे मे मध्ये, पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून, त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला, अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता, पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती। याच्यासाठी आम्ही विशेष पथक, मग क्राईम ब्रँचचे आणि CIU पथक, पोलीस स्टेशनचे पथक असे सर्व 5 पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला। नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणं, एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचा शोध घेतला। ते वाहनसुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे। यात जे आरोपींचा बिहेवियर आहे, त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण CCTVमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी, ते जबाबदारी सोडून, मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेला आहे। कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे।